छत्रपती संभाजीनगर शहरात अन्न आणि औषध प्रशासनानं 2 हॉटेलवर मोठी कारवाई केली आहे। सेफ फूड सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत केलेल्या अचानक तपासणीत बीड बायपासवरील 56 भोग थाळी रेस्टॉरंटमध्ये ज्वारी बाजरीच्या पिठात जिवंत कीटक आढळले, तर क्रांती चौकातील गायत्री मेवाड हॉटेलमध्ये दुर्गंधयुक्त पनीर आणि मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळून आली। ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने दोन्ही हॉटेलचे परवाने तत्काळ निलंबित केले आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरात अन्न सुरक्षेच्या नियमाचं उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्सवर एफडीनं कारवाईचा बडगा उगारलाय। सेफ फूड सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत 20 ऑगस्ट रोजी शहरातील विविध ठिकाणी अचानक तपासण्या करण्यात आल्या। पहिली कारवाई बीड बायपास परिसरातील 56 भोग थाळी रेस्टॉरंट आणि बँक्वेट हॉलवर करण्यात आली। तपासणी दरम्यान रेस्टॉरंटच्या स्टोअर रूममध्ये साठवलेल्या ज्वारी आणि बाजरीच्या पिठात चक्क जिवंत कीटक आढळून आले। याशिवाय अन्न साठवणूक, स्वच्छता, पिण्याचे पाणी, अन्न पदार्थांचे प्रयोगशाळा परीक्षण, अधिकृत पुरवठादारांची नोंद, वापरलेल्या तेलाची विल्हेवाट, उपकरणे तसेच फूड सेफ्टी ट्रेनिंग याबाबतही गंभीर त्रुटी आढळल्या। यानंतर प्रशासनाने दुसरी कारवाई क्रांती चौक परिसरातील मेसर्स गायत्री मेवाड प्रायव्हेट लिमिटेड या हॉटेलवर केली। येथे स्वयंपाकघरात भाजी तयार करण्यासाठी ठेवलेले दुर्गंधयुक्त पनीर आढळून आले। यावर ग्रेव्ही आणि इतर खाद्यपदार्थांवर तयार करण्याची वेळ किंवा वापरण्याची मुदत नमूद करण्यात आलेली नव्हती। हॉटेलच्या शौचालयाच्या प्रवेशद्वाराजवळ अस्वच्छ वातावरणात भाज्या कापल्या जात असल्याचंही देखील निदर्शनास आलं। वॉशिंग एरियामध्ये उघडे नूडल्स वारंवार वापरल्याने काळवंडलेले खाद्यतेल, जमिनीवर ठेवलेले कच्चे अन्नपदार्थ आणि अपुरी कीटक नियंत्रणाचे उपाय आढळले। विशेष म्हणजे गायत्री मेवाड हॉटेलला यापूर्वीही सुधारणा नोटीस देण्यात आली होती। न्यायालयाने या प्रकरणात 50,000 रुपयाची दंडही ठोकवण्यात आला होता। मात्र त्यानंतरही सुधारणा न झाल्यानं प्रशासनाने कठोर भूमिका घेतली। ग्राहकाच्या आरोग्याला संभाव्य धोका लक्षात घेता सहाय्यक आयुक्त तथा पदनिर्देशित अधिकारी पाटील यांनी अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 च्या कलम 32(3) नुसार दोन्ही हॉटेल्स यांचे परवाने तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहेत। अन्न सुरक्षेच्या नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांविरोधात प्रशासनाची ही कारवाई पुढेही सुरू राहणार याकडे आता सर्वांचंच लक्ष आहे।